कुठेही प्रायव्हेट न करता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे मैदान असंच मोकळं होतं. असंच अजून एक मैदान आपण पाहिलं असेल तर 2 प्लॉट्स म्हाडाचे हे देखील तसेच घेतलेले आहेत. ही 3 मैदानं एकत्र करून म्हणजे हे 2 प्लॉट्स आणि हा जिथे आहोत तिथे इकडचा प्लॉट, हे 3 प्लॉट घेऊन मुख्यमंत्री महोदय एका भाजपच्या आमदाराला गिफ्ट करत आहेत. तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती. आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू. पण ह्या प्लॉटसाठी, फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रतिवर्ष 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 3 प्लॉट्स मुंबईतले महत्त्वाचे म्हणजे जुहूमधले आणि हा इकडचा प्लॉट हा मुख्यमंत्र्यांच्या मित्राला, प्रायव्हेट ट्रस्टला, भाजप आमदाराला दिलेला आहे. तसंच पाहायला गेलं तर दुसरं एक ज्याचा आम्ही आज कडून विरोध करत आहोत, आज कोर्टात देखील केस सुरू आहे. फुटबॉलचं आमचं जे एकमेव मोठं आर्टिफिशियल टर्फ अधिकृत असोसिएशनचं होतं, नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ, हे देखील भाजपनी धापून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काल परवा रात्री कोर्टात एक सांगून देखील दुसरं करून त्यांच्या एका ट्रस्टकडे घेणार आहेत. तिथे एक्झिबिशन सेंटर, कन्व्हेन्शन सेंटर करणार आहेत आणि नेव्हिल डिसूजा हे नाव पुसून एका भाजपच्या नेत्याचं नाव देणार आहेत. नेव्हिल डिसूजा कोण होते जर आपण विचारलं तर गुगल जरी केलं तरी आपल्याला कळेल नेव्हिल डिसूजा यांचा जन्म गोव्यामध्ये झालेला, नंतर मुंबईत राहायला आले ते आणि आपल्या देशासाठी, भारतासाठी ऑलिम्पिक्समध्ये हॅट्रिक मारणारे फुटबॉलर म्हणजे नेव्हिल डिसूजा ही त्यांची ओळख आहे. ते देखील ग्राउंड घेतात. तसंच सिद्धिविनायकाच्या मागे जे मैदान आहे, मेट्रो 3च्या माध्यमातून तिथे घुसायचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मैदानं मुंबईमधली मुख्यमंत्री महोदय स्वतः घेऊन आपल्या मित्रांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून एक तसं पाहायला गेलं तर BSTचे 22 डेपो ह्याचं प्रायव्हेटायझेशनचा प्रस्ताव परवाकडे मंजूर करून घेतला त्यांनी घाई गडबडीत. आणि सगळ्यात भयानक म्हणजे मुलुंड येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी रिझर्व्ड असलेली जागा ही पेट्रोल पंपाला देतात. अवतीभोवती पेट्रोल पंप असूनही मुख्य गोष्ट हीच आहे की भाजपला मुंबई महानगरपालिका ह्याचसाठी घ्यायची होती कारण अशा मोकळ्या मैदानं, अशा मोकळ्या जागा जिथे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता, मुंबईकर म्हणून चालायला जाऊ शकता, ही सगळी घेऊन ह्यांना प्रायव्हेटाईज करायचेत. आणि त्याचा आम्ही विरोध करत आहोत, करत राहू आणि मुंबईकर म्हणून रस्त्यावर उतरून ह्याचा विरोध करू. कारण हे जोपर्यंत मागे घेत नाहीत, मुख्यमंत्री हा भूखंडाचा घोटाळा थांबवत नाहीत, तोपर्यंत आम्ही ह्याचा विरोध मुंबईकर म्हणून करू. आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. मी इतर सगळ्या नागरिकांशी बोलत आहे, सगळ्या ALMशी बोलत आहे, NGOशी बोलत आहे, स्पोर्ट्स क्लबशी बोलत आहे आणि खास करून जसं मी सांगितलं कुठेही पक्षाची आयडेंटिटी नाही, कुठच्याही पक्षाची आयडेंटिटी नाही, तर मुंबईकर म्हणून, मुंबई प्रेमी म्हणून, स्पोर्ट्स लवर म्हणून आम्ही सगळे एकत्र येत आहोत. ह्याच्यात माझं बोलणं स्थानिक लेवलवर काँग्रेसशी देखील झालेलं आहे. वर्षाताई असलमजी यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. माझं बोलणं अमित ठाकरेंसोबत झालेलं आहे, मनसेने देखील ह्याच्यात येण्यासाठी सहमती दिलेली आहे. आणि खास करून जसं मी सांगितलं की मी आपल्या माध्यमातून सर्व पक्षांना विनंती करत आहे, तुम्ही कोणाचेही मतदार असाल, कुठच्याही विचारधारेचे असाल, पण एक मुंबईचा नागरिक म्हणून, खेळप्रेमी म्हणून, फुटबॉल प्रेमी म्हणून, मोकळी मैदानांसाठी जे तुम्ही लढत असाल, तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. हा लढा आपल्याला सुरू करायला लागेल ना तर मुख्यमंत्री महोदय प्रत्येक भूखंड आणि हा घोटाळा करत भूखंड हा त्यांच्या मित्रांच्या घशात टाकल्याशिवाय थांबणार नाहीत. आपल्याला हे रोखायलाच लागणार, थांबवायलाच लागणार आणि हा लढा आजपासून सुरू होत आहे. ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. बघा, जर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष ह्यांचं जर मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग हा नक्की अंतर्गत वाद आहे की नाटक चाललेलं आहे हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे. नाहीतर या ना आमच्यासोबत बसा इथे आणि विरोध करा, ह्या आंदोलनात येऊन विरोध करा मुख्यमंत्र्यांचा. कारण जर अमित साटम यांनी पत्र दिलं असेल तर मग ते महापौरांनी कसं पास करून घेतलंय? मुंबईचे अध्यक्ष भाजपचे कोण आहेत की त्यांचे आता काही अधिकार राहिले नाही, त्यांची काही इज्जत राहिली नाही पक्षामध्ये, हे देखील त्यांनी सांगावं.
मी सांगत आहे प्रत्येक मुंबई प्रेम्याने आणि ज्यांना ओपन स्पेस वाचवायची आहे आणि ह्या खास करून ओपन स्पेस वाचवायचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा विरोध करायचा असेल त्यांनी तिथे यावं. ओपन स्पेस नको हाच खरं तर धोरण दिसतोय का तुम्हाला? कारण तुम्ही 5चा उल्लेख केले ही सगळे ओपन स्पेसेस आहेत, लोक खेळत आहेत, लोक चालतात, ओपन स्पेस नको हे सरकारचं धोरण दिसायला लागलेलं आहे. कारण 22 बस डेपोज असतील किंवा हे असे प्लॉट्स असतील जर मुख्यमंत्री स्वतःच्या मित्रांना द्यायला लागले असतील तर हा घोटाळा हा भ्रष्टाचार हा उघड उघड दिसतोय. प्रधानमंत्र्यांचं ह्या भ्रष्टाचारावर लक्ष आहे का? आम्ही कोर्टात तर गेलोय, कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, पण लोकांचं तर लक्ष आहेच. आणि मग हा घोटाळा नेमकं तुम्ही कशासाठी करता, ही घाई गडबड कशासाठी? आणि माझ्या कानावर जे आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत की पुढच्या 15 दिवसात ह्या सगळ्या भूखंडाचं श्रीखंड खाण्यात त्यांना मोकळे द्यावी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. हेल्थ किती महत्त्वाची आहे एका नागरिकांसाठी, सकाळी जॉगिंग वगैरे करणं, या गोष्टी पण ते थांबवत आहे सरकार. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या साईडला जर आपण बघायला गेलं तर FDAचे बेसर पण ते थांबवत आहेत. तर दोन गोष्टी वेगळ्या कॉन्ट्राडिक्ट होतात. बघा, हेल्थचा एक विषय आहेच आणि महत्त्वाचा विषय आहे, प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरचा एक विषय आहे. पण ह्याच्यात अजून एक तुम्हाला गोष्ट तुमच्या समोर आणून देतो. जेव्हा 2017मध्ये 2034चा डेव्हलपमेंट प्लॅन बनत होता तेव्हा देखील मुंबईचा जो काही विकास झालेला आहे, मग MMRD असो, PWD असो, महापालिका असो, या सगळ्या एजन्सीजकडून ज्याला आपण विकास म्हणून मानतो, त्याच्यात त्या DPमध्ये देखील ओपन स्पेस डेफिशियन्सी आहे. ती कंडोन करून हा DP बनला होता. आणि जे काही आता कमी ओपन स्पेसेस असतील त्या देखील तुम्ही ढापायला निघाला असाल आणि तुमच्या मित्रांना द्यायला निघाला असाल तर त्याचा आम्हाला विरोध तर करायला लागेल. जसं आता सेंच्युरी मिलचं टेंडर तुम्हाला माहिती आहे कोणाला मिळणार आहे, हे मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. ॲस्फॉल्ट प्लांट आहे, सगळे हे जे काही विषय आहेत आपण पाहतो एक ठिकाणी. एवढं निर्लज्जपणे हा कारभार होईल किंवा भ्रष्टाचार होईल हे फडणवीस साहेबांकडून आम्हाला अपेक्षित नव्हतं. पण हा धक्का आहे की फडणवीस साहेब एवढ्या ओपनली हे सगळे भूखंड घेऊन भाजपच्या आमदारांना वाटत आहेत. मी आमदारांचं किंवा ट्रस्टचं नाव घेत नाहीये, कारण माझं भांडण त्यांच्याबरोबर नाहीये. माझं भांडण हे या प्रक्रियेला आहे, या भ्रष्टाचाराला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासोबत आहे. माझं वैयक्तिक भांडण कोणाबरोबरही नाहीये. ट्रस्ट मागायचं काम करते, पण ॲज प्रिन्सिपल म्हणून कोणी जर मागितलं, तुम्ही उद्या मागितलं हा 21 लाखाला द्या, 21 लाख कोणी भरून हे घेऊ शकेल? देणार मुख्यमंत्री तुम्हाला? पण भाजपचे आमदार आहेत हे आम्हाला माहिती आहे. नियमांचं उल्लंघन करून त्यांना हे दिलं जात आहे का? आणि फक्त भाजपच्याच आमदारांना का दिलं जात आहे? नाही, कुठच्याही आमदाराला दिलं नाही पाहिजे. कुठच्याही आमदार किंवा कुठच्याही खासदाराचा असा RG-PG प्लॉट घेतला असेल आणि त्यामुळे आधी किंवा नंतर पण कुठच्या खासदारांनी उडी मारली असेल त्या पक्षात, त्याच्यावर पण चौकशी झाली पाहिजे. आता समजायचं ते समजून घ्या. नवीन डिस्ट्रिक्ट ग्राउंड बद्दलच्या सगळे पुरावे काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली, त्याच्यात दिले, पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून कुठलंही उत्तर त्याचं आलं नाही. आज कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. पण काल पण आपण पाहिलं असेल आमचे अखिल चित्रे आहेत, त्यांनी पण एक पत्रकार परिषद घेतली. विंग्सचं ग्राउंड कसं भाजपच्या आमदारांनी ढापलेलं आहे, त्याच्या बाजूला बँड्रा डायग्नोस्टिक सेंटर काय ते बनवलं ते पण ढापलेलं कसं आहे. खास करून एक प्लॉट असा आहे पाली हिलवर जिथे कोर्टाचे आदेश आहेत की तिथे काही बनवता कामा नाही, ते प्लेग्राऊंडच राहिलं पाहिजे. तिथे DPC फंड देऊन काम झालेलं आहे, तो जनतेचा पैसा फुकट घालवलेला आहे तिथे आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे. त्याच्यावर पण आम्ही कडक कारवाई मागणार आहोत आणि ती आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मैदानाबाबत आता जो प्रश्न उपस्थित करता, काही महिन्यापूर्वी स्वतः अली परब यांनी मँग्रोव्ह या सगळ्या संदर्भात मँग्रोव्हच्या याबाबत देखील प्रश्न उपस्थित केला. अरुण खान स्वतः तिकडे गेले होते आणि त्या जागेची पाहणी अनिल परब यांनी पण केली होती. त्यांनी पर्यावरण मंत्रीच्या पंकजा मुंडे त्यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तक्रार केल्यानंतर काम वाढलं आणि अजूनही ते काम सुरू आहे, बंद झालं. बघा, पर्यावरण खातं कसं चालायला पाहिजे तर मागे इथे जे जंगल झालं ना ते आमच्यामुळे झालं हे दिसलं पाहिजे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की कांदळवन असतील, आम्ही जो मॅनग्रोव्ह पार्क बनवला होता, कुठे उद्घाटन झालं असून? काही ठराविक लोक जात आहेत, बघून येतात आमदार आणि अधिकारी, पण मॅनग्रोव्ह पार्क जनतेसाठी खुलं करा ना. असो, पण परत एकदा मी तुम्हाला ह्या ओपन स्पेसवर आणतो, कारण काय होईल नाहीतर भाजप अशी आहे की समुद्र पण ओपन स्पेस म्हणून दाखवेल आणि जंगल पण ओपन स्पेस म्हणून दाखवेल आणि सांगतील ओपन स्पेस डेफिशियन्सी नाहीये. आता ठाण्यातला पण वन विभागाचा तो विषय आहे, कारण ठाण्यातला DDR देण्यात आलं होतं 28,000 कोटी, खूप मोठा DDR. मी त्याच्यावर येईन, पण कारण ठाण्यामध्ये शिवसेना आपली खूप प्रबळ आहे. असं असताना विरोधक म्हणून तिथं आवाज उचलला जातो. तिकडचे माझ्याकडे 2-3 महत्त्वाचे विषय आलेले आहेत. तिकडचे देखील 2-3 विषय महत्त्वाचे आलेले आहेत. डेटा सेंटर जे ठाण्यातलं आहे ते भयानकपणे पुढे येत आहे. पण हे सगळं आम्ही एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सांगू. आज मुंबईत जे मोकळ्या जागा मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांच्या घशात टाकत आहेत त्याच्यावरच फोकस करेन.
मैदान आमच्या हक्काचे. ये साजिश नहीं, ये तो भ्रष्टाचार चल रहा है. आपकी आंखों के सामने ये सारे मैदान, ओपन स्पेसेस, रिक्रिएशन ग्राउंड, प्ले ग्राउंड सीएम साहब लेके अपने दोस्तों के पॉकेट्स में डाल रहे हैं. हमने तो विरोध किया है, सिर्फ निंदा पे नहीं रहेंगे लेकिन रास्ते पे उतर के विरोध करेंगे. जिस मैदान में हम बैठे हुए हैं, हरुण जी की जो पत्नी है उनकी ये पहले यहीं से कॉर्पोरेटर थी, तभी इन्होंने ये ग्राउंड किया था. हमारी सत्ता मुंबई महानगर पालिका में थी और ये ग्राउंड सारे लोगों के लिए, आसपास के पड़ोस के सारे लोगों के लिए खुला है. यहाँ वॉकिंग ट्रैक है, साइकिलिंग ट्रैक है. आप जहाँ हो उसके पीछे अर्बन फॉरेस्ट मैंने जब मंत्री था तब हमने बनाया था, तब निधि चतुर्वेदी जी और ये सारे लोगों ने तब बनाया था. और आपने देखा होगा कि ये मैदान खुला है, सबके लिए खुला है. ये प्लॉट और दूसरे 2 प्लॉट म्हाडा के लेके सीएम साहब एक बीजेपी के विधायक के ट्रस्ट में दे रहे हैं. ये प्लॉट की कीमत तब लगभग 550 करोड़ थी. आज के दिन में सीएम साहब इस प्लॉट की कीमत 21 लाख पर ईयर बता रहे हैं, प्रतिवर्ष बता रहे हैं, और ये प्लॉट अपने दोस्त को गिफ्ट कर रहे हैं. इसका तो हम विरोध कर ही रहे. वैसे अगर आप देखें तो दूसरा प्लॉट जो है नेविल डिसूजा फुटबॉल टर्फ, वहां हर एक टूर्नामेंट में हजारों खिलाड़ी खेलते हैं. हमारा युवा प्रेसिडेंट्स लीग होता है, उसमें लगभग 7,000 से ज्यादा बच्चे बच्चियां खेलते हैं. इंटरनेशनल प्लेयर्स, इंडियन प्लेयर्स, बहुत सारे लोग वहां खेलते हैं. वो भी प्लॉट लेके वहां उनको एग्जीबिशन सेंटर बनाना है और बीजेपी वालों का नाम देना है, किसी बीजेपी के नेता का नाम देना है. आज जिसका नाम है वहां नेविल डिसूजा करके, जो हमारे भारत को रिप्रेजेंट करने वाले ओलंपियन थे, उनका नाम हमने दिया था. बहुत सारे ऐसे प्लॉट्स हैं मुंबई में जो सीएम साहब प्लेग्राउंड या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का रिजर्वेशन जैसे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.